इथं आलो होतो सेल बघायला. व्हरायटी म्हणजे भरपूर छान आहे, पण किंमत एवढी होती ना, 850, 650, 550, 1450, 3050, 50 50 50 असं. काहीच घेतलं नाही, काहीच नाही घेतलं. मी आले, चला. हॅलो, कसे आहात सगळे? नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बरेच दिवस झाले, 2-3 दिवस झाले आपली गाठ भेटच नाहीये, म्हणजे कामाचे घरचे व्हिडिओज येत नाहीये का, तर ते तुम्हाला माहितीये आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला. तर आता आपण निघतोय एका ठिकाणी, जरा प्रदर्शनी वगैरे लागलेली आहे, तिथं जायचंय. त्यानंतर आल्यावरती मला प्लेटची ऑर्डर आहे, ती तयार करायची. टोपी घाल, टोपी घाल. त्यानंतर आल्यावरती मला प्लेटची ऑर्डर आहे, ती तयार करायची आहे. तर चला, आणि सगळ्यांना शुभ सकाळ, कारण आत्ता वाजलेत 11. नीट घाल टोपी, नीट घाल, काढू नको. चल चप्पल घाल, चल. रील बघितली होती इन्स्टावरती, इतके सुंदर व्हरायटी वगैरे दाखवली होती तुम्हाला सांगते. आणि मैत्रिणीने पण मला शेअर केली, मी पण बघितली, मी पण त्यांना शेअर केली. चला म्हटलं, आता दुपारचं जरा बोर झालं होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळ्याचं किती बोर होतं. म्हटलं चला, आपल्या जवळच आहे ना, आमच्या म्हणजे एक 10 मिनिटाच्या अंतरावरती चालत गेलं की तिथं जवळच होतं. तर मैत्रीण होती आणि मी म्हटलं चल बाई आपण जाऊन येऊ. ती पण आली, म्हणे मस्त मस्त सेल लागले. मी म्हटलं मी पण बघितली रील, पण शक्यता आता जरा खरेदीचं थोडंसं कमीच केलंय प्रमाण, नकोच म्हटलं जास्त खरेदी करायला, म्हणून पण असंच बघायला चलावं म्हटलं. 100-200 रुपयाची आपल्या कामाची वस्तू भेटली तर घ्यावे. तर गेलो चालत चालत. दुपारची वेळ होती, खूप ऊन, तुम्हाला तर माहिती आहे आता ऊन खूप आहे. जसं हे आभाळ निघून गेलं ना, तसं इतकं कडक ऊन पडायला लागलंय ना, खूप कडक ऊन पडायला लागलंय. तर गेलो चालत चालत. व्हरायटी खूप छान होते, खूप मस्त मस्त नेकलेस होते, सुंदर सुंदर, म्हणजे की असं न घेण्यासारखं तिथे काही नव्हतं. पण किंमत बघून आरा म्हणजे डेंजरच किंमत बघितली आणि नकोच म्हटलं. कुठल्याच वस्तूला हात लावला आणि कुठल्याच नाही. 850, 350, 450, 250, 1450, 3550 असेच होते सगळे. बघा नेकलेस तर व्हरायटी वगैरे इतकी सुंदर आहे ना, खूप सुंदर सुंदर होते. बहिणीच्या मुली आहेत 2-3, म्हणजे त्यांना वगैरे घेत असते मी. मला खूप आवड आहे असं ज्वेलरी वगैरे घ्यायची, कलेक्शन स्वतःसाठी आणि मुलींसाठी वगैरे मी घेत असते. कलेक्शन खूप छान होतं, खूप सुंदर सुंदर ठेवलेले होते, पण प्राइस इतकी जास्त होते ना की बघून असं वाटलं की नकोच. आणि आपण कसं कमी किमतीमध्ये भेटलं तर बरं वाटतं. नेकलेस वगैरे, अंगठ्या, त्यानंतर सेट होते 2 सेट, म्हणजे एक छोटा आणि एक मोठा असतो तो, शॉर्ट नेकलेस आणि लॉंग नेकलेस असे होते. त्यानंतर अंगठ्या, त्यानंतर कानातले, बांगड्या, खूप सुंदर सुंदर होतं. सर्व व्हरायटी खूप सुंदर होती. आमच्या तिथेच एक हे आहे, काय म्हणतात त्याला, मंगल कार्यालय म्हणा, किंवा मग तिथे कार्यक्रम वगैरे होतात ना, असं मोठं लॉन्स आहे. आणि त्या ठिकाणी एका हॉलमध्ये पूर्ण असं ठेवलेलं होतं, रचवलेलं होतं त्यांनी. तर अंगठ्यांचं कलेक्शन वगैरे म्हणा, अंगठी मला जास्त काही आवडतच नाही, मला अडचणच होते. मी 2-4 वेळा चांदीची अंगठी वगैरे पण घातलेली होती. शक्यता सोन्याच्या अंगठीमध्ये तर मी कानातले वगैरे बनवलेले आहे, त्यानंतर गळ्यातली चेन म्हणा किंवा मंगळसूत्र म्हणा, ह्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी म्हणजे बरेच डिझाईन बनवलेलं आहे. पण हे नाही बनवलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, अंगठी कधीच नाही बनवली मी. तर असा आमचा पचका झाला. आणि काय सांगू तुम्हाला, ऊन वगैरे इतकी होती ना, आलो नंतर जाता जाता आईस्क्रीम खाल्ली आणि मग घरी गेलो. असा झाला आमचा थोडासा पचका. म्हटलं जाऊ दे, काही नाही एवढं, आता काय करणार. खरंच म्हणतात ना, आता मला पण व्हिडिओ म्हणजे येतात ना, कॉल येतात ना, मी व्हिडिओ टाकते तर ताई तुम्ही जे व्हिडिओ टाकता तर म्हणजे बरेचसे फेक असतात, असं करा तसं करा तसं करा, आणि फोनच उचलत नाही. तर मी म्हणत असते त्यांना की तुम्ही लोकेशनवरती या, सत्य जाणून घ्या. ऑलरेडी मी त्यांना जी आहे ती क्लिअरिटी पूर्ण सांगते आणि त्यानंतरच बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला लागते. तर आता तुम्ही म्हणशाल की काय मंचुरियनची गाडी चालू केली का, तर नाही. मला बऱ्याचशा महिला विचारतात, ताई तुम्ही प्लेट कुठं देता नक्की, तुम्ही सेल कुठे करता प्लेटचा. तर मला त्यांना ते सांगायचं आहे की हे बघा, अशा प्रकारे मंचुरियन म्हणा, दाबेली म्हणा, समोसा, कचोरी, वडापाव, स्नॅक सेंटर झाले, स्वीट मार्ट झाले, त्यानंतर व्हरायटीचे दुकानं झाले, अशा ठिकाणी मी सेल करते. कारण की बऱ्याचशा ताईंचा मला प्रश्न आहे की तुम्ही नक्की हे प्लेट बनवून कुठे सेल करता. हा म्हणजे रेअरली हा प्रश्न सर्वात जास्त आहे की तुम्ही हे कुठे सेल करता. तर
त्यासाठीच म्हटलं चला. आणि हे आमच्या जवळपासच आहे, एरियामध्ये भरपूर गाड्या आहेत आणि ह्यांचा सेल पण खूप होतो. आणि माझ्याकडून त्यांना म्हणजे एका ठिकाणाहून 4 ठिकाणी त्यांची दुकानं 4 ठिकाणी असतात. तुम्हाला माहिती ही लोक एका रूममध्ये 5-5, 6-6 लोक राहतात आणि प्रत्येक ठिकठिकाणी त्यांची शॉप असतात. तर एका ठिकाणी मी प्लेट देते, तिथूनच बाकीच्या ठिकाणी जाते सगळीकडे. तर अशा प्रकारचं हे काम चालू असतं माझं. त्यानंतर मग संध्याकाळी काय झालं की मी स्वयंपाक केला आणि डिश तयार करायला बसले. माझे पप्पा आले, ते म्हणले दे मी तयार करतो, तू पॅकिंग कर. कारण की त्यांना पॅकिंग करण्याचा खूप कंटाळा आहे. ते म्हणतात मी बसतो तयार करत डिश, तू तुझी पॅकिंग कर, ड्राय कर वगैरे सगळे कर. तर त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला. मीच तयार करत होते. मला उठवलं त्यांनी तिथून आणि ते म्हणले तू उठ इथून. तर अशा प्रकारे संध्याकाळी आता तुम्ही म्हणाल की हे बन्यांवरती आणि शॉर्ट पॅन्ट घालून का बसलेले आहेत. तो मला माहिती आहे गरम खूप होतं. मी आधी पण सांगितलं इतकं गरम होतंय ना, खूप गरम होतंय. त्यामुळे मग ते शक्यता टी शर्ट आणि म्हणजे नाईट पॅन्ट असते ना त्यांची, ते घालून बसत असतात. पण ते म्हणले जाऊ दे काढ व्हिडिओ, काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून म्हटलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते ताईंना वगैरे शक्यता ते विदाऊट टी शर्ट शिवाय व्हिडिओ काढूच देत नाहीत मला. टी शर्ट घालूनच असतो शक्यता, एखाद दुसरा व्हिडिओ असेल, नाहीतर ते टी शर्टवरतीच असतात. तर संध्याकाळी मग स्वयंपाक वगैरे झाला, जेवण व्हायचं होतं. मग जेवणाच्या आधीच म्हटलं आपण ऑर्डर पूर्ण तयार करून द्यावी. आता तर मी गावी जाणार आहे, तर त्यामुळे मला ना जास्त स्टॉक करून ठेवावा लागणार आहे रेडी. प्लेटचा मटेरियल पण आणावं लागणार आहे आणि स्टॉक पण करून ठेवावं लागणार आहे. वरची मशीन जी आहे ना ड्रोनची, त्याचा कंटाळा नाही येत त्यांना, ती चालू करतात. पण ही छोटी मशीन आहे ना, हे मला चालू करावी लागते आणि ह्याचं प्रोडक्शनसुद्धा मलाच तयार करावं लागते. कारण त्यांना ह्या मशीनवरती येतो कंटाळा. ते म्हणतात मला येतो कंटाळा. तिथं ते आपली मशीन चालू करून देतात, पॅकिंग वगैरे करून सगळं. कारण की त्याला जास्त असं पॅकिंग वगैरे करावं लागत नाही. ड्रोनला डायरेक्ट मोजायचे आणि गाठी मारायचे, झालं. ड्रोनचं काम एवढं सोपं आहे. डिशला काय करावं लागतं, पहिलं पेपर मध्ये टाकावं लागतात ह्या, त्यानंतर मग त्याला पॅक करायचे, त्यानंतर त्याला श्रिंक करायचे. तर त्यांना येतो कंटाळा. कधी कधी तुम्हाला सांगते आमची भांडणं पण होतात ह्या गोष्टीसाठी. मी प्रोडक्शन तयार केलं नाही की ते म्हणतात का तू ऑर्डर तयार केली नाही, माझी वाट बघत बसली का, असं तसं. काय होतं दुपारचं मला बोर होऊन जातात. तुम्हाला माहिती आहे उन्हाळा आहे, ओमा पण गावी गेलाय, त्यामुळे ना खूप कंटाळा येतो. तो त्याला पाठवलंय सासरी, म्हणजे आमच्या गावी, जवळच आहे आमचं गाव. आणि त्यानंतर मी माहेरी जाणार आहे, कारण 2 वर्ष झाले मी माहेरी गेलेलीच नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.